यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईकर खोकल्यानं बेजार, वातावरण बदलल्यानं ताप, सर्दी, घसादुखीचा त्रास। कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुंबईतील 675 संस्थांपैकी 13 संस्थांचा पाठिंबा, संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात। महानगरातून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार। नवी मुंबई मेट्रोमध्ये महिन्याभरात 4 लाख प्रवाशांचा प्रवास, मेट्रोला 1 कोटींचं उत्पन्न, मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। मुंबईमध्ये ई बसची संख्या दुपटीने वाढणार, पुढील वर्षामध्ये विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई बसची संख्या 10,000वर जाणार। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चर्नी रोड ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतूक बोगदा होणार, मुंबई महापालिकेकडून 2 बोगद्यांची योजना। कळवा रुग्णालयामध्ये एका क्लिकवर कळणार रुग्णांचा पूर्व इतिहास, आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर। ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली, रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार, कैद्यांच्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये पोलिसांकडून गुंडांची धिंड, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांकडून बाजारपेठेतून धिंड। पिंपरी चिंचवडसह पुणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी नाही, तर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार।